इयत्ता 7वी, विषय मराठी, पाठ 5वा, भांड्यांच्या दुनियेत. स्वाध्याय. प्रश्न पहिला, खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा. अ. शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली. उत्तर. माणूस शेती करू लागला आणि एका ठिकाणी स्थिर राहू लागला. त्यामुळे अन्न शिजवणे, साठवणे आणि खाण्यासाठी भांडी आवश्यक झाली. आ. पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. उत्तर. पूर्वी धातूची किंवा आधुनिक भांडी कमी प्रमाणात उपलब्ध होती. त्यामुळे सहज उपलब्ध असलेली केळीची पाने जेवणासाठी वापरली जात होती. ई. आज घरोघरी मिक्सर वापरतात. उत्तर. मिक्सरमुळे धान्य, मसाले इत्यादी पटकन आणि कमी श्रमात दळणे कुटणे शक्य होते. त्यामुळे वेळ व श्रम वाचतात. ई. मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. उत्तर. मातीची भांडी नैसर्गिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक असतात. त्यांचा वापर केल्याने आरोग्यालाही फायदा होतो आणि पर्यावरणाचे रक्षण होते. प्रश्न दुसरा आहे, खालील आकृती पूर्ण करा. मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक: माती, दगड, धातू जसे की तांबे, लोखंड, चांदी, पितळ, कांसे, चामडे, लाकूड. प्रश्न तिसरा, भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर. भांडी हे मानवी जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. मानवाने शेती सुरू करून स्थिर जीवन जगायला सुरुवात केल्यानंतर अन्न शिजवणे, साठवणे आणि खाण्यासाठी भांड्यांची गरज निर्माण झाली. त्यामुळे भांडी रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. काळानुसार भांड्यामध्ये मोठे बदल होत गेले. सुरुवातीला मातीची भांडी, नंतर दगड, लाकूड, चामडे, त्यानंतर तांबे, लोखंड, पितळ, चांदी आणि आज स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, नॉनस्टिक व सिरॅमिक्सची भांडी वापरली जातात. या बदलामुळे मानवी संस्कृतीचा विकास दिसून येतो. म्हणूनच भांडी हे केवळ उपयोगी वस्तू नसून ती मानवी संस्कृती, गरजा आणि प्रगतीचे प्रतीक आहेत. प्रश्न चौथा, तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते सांगा. उत्तर. माझ्या घरातील निरुपयोगी वस्तू मी फेकून न देता त्यांचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करीन. काही वस्तू दुरुस्त करून पुन्हा वापरेन, तर काही वस्तू गरजूंना दान करीन. कागद, प्लास्टिक, काच अशा वस्तूंचे पुनर्वापर करण्यासाठी त्या वेगळ्या करून देईन. त्यामुळे घर स्वच्छ राहील आणि पर्यावरणाचेही रक्षण होईल. प्रश्न 5वा, 2-2 उदाहरणे लिहा. 1. मातीची भांडी, मडके, रांजण. 2. चामड्यापासून बनवलेली भांडी, पाण्याची बुदली, तुंबा. 3. लाकडी भांडी, काठोट, द्रोण. 4. तांब्याची भांडी, तांब्या, पेला. 5. चिनी मातीची भांडी, कपबशी, प्लेट. 6. नॉनस्टिकची भांडी, नॉनस्टिक तवा, नॉनस्टिक कढई. 7. काचेची भांडी, ग्लास, बाटली. प्रश्न 6वा, यांना काय म्हणतात? अ. जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट, पत्रावळी. आ. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे, तस्त. ई. दुधासाठीचे भांडे, चरवी. ई. ताकासाठीचे भांडे, कावळा. ओ. पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे, घंगाळ. खेळू या शब्दांशी. कंसातील शब्द व शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा. कंसातील शब्द आहेत अविभाज्य अंग, नित्योपयोगी, विराजमान होणे, सगळे सोयरे. अ. संत तुकारामांनी वृक्षांना
सगळे सोयरे संबोधून त्यांचा गौरव केला. आ. नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात. ई. आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले. ई. कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. चर्चा करूया. आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उत्तर. कारण आता गॅस, गीझर, इलेक्ट्रिक गीझर यासारखी आधुनिक व सोपी साधने उपलब्ध झाली आहेत. दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे. उत्तर. कारण चांदीची भांडी महाग असतात आणि त्यांच्याऐवजी स्वस्त व टिकाऊ स्टेनलेस स्टीलची भांडी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. माहिती मिळवूया. पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात? उत्तर. ताड, केळी, वड, पिंपळ, शिंदी यांसारख्या झाडांची पाने पत्रावळी तयार करण्यासाठी वापरतात. पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या सहाय्याने जोडली जातात? उत्तर. पाने सुकलेल्या गवताच्या काडीने, सुई धाग्याने किंवा बारीक लाकडी काड्यांनी जोडली जातात. पूर्वी वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळीमध्ये कोणते बदल झाले आहेत? उत्तर. पूर्वी पत्रावळी नैसर्गिक पानापासून हाताने बनवल्या जात असत. आज काही ठिकाणी कागद, प्लास्टिक किंवा तयार मशीन मेड पर्यावरणपूरक पत्रावळी वापरल्या जातात, ज्या अधिक सोप्या व एकसारख्या असतात. खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अवययांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा. तिथे दररोज, क्षणोक्षणी, सावकाश, तिकडे, अतिशय, पूर्ण, परवा, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन याप्रमाणे होईल. 1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यये दररोज, क्षणोक्षणी, परवा, सतत. 2. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये सावकाश, झटकन, कसे. 3. परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये अतिशय, पूर्ण, जरा, मुळीच, थोडा. 4. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये तिथे, तिकडे, वर. शब्दकोळे सोडवूया. खालील चौकोनातील अक्षरामध्ये क्रियाविशेषणे लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषणे तयार करा व दिलेल्या जागेत लिहा. याचं उत्तर होईल हळू, थोडे, आज, जरा, सावकाश, तसाच, कधी, तिकडे, खाली, अनेकदा.